ऑन द लोअर लिंब. कुठे कुठे आपण हा एनेस्थेशिया वापरू शकतो? ऑपरेशन ऑन द लोअर लिंब, पेल्विस, लोअर ॲबडॉमेन, प्रोस्टेक्टॉमी, फ्रॅक्चर सेटिंग, रिड्यूस करायचं फ्रॅक्चरचं, ऑब्स्टेटिक प्रोसिजर, सिझेरियन सेक्शन एक्सेट्रा. कॉन्ट्रा इंडिकेशन, पेशंट रिफ्युजन, इन्फेक्शन ॲट द साईट ऑफ इंजेक्शन, म्हणजे स्पाईनमध्ये जर इन्फेक्शन असेल, तुम्हाला नाही म्हणते मी जर टिनियाक्रिटिस असेल, फंगल इन्फेक्शन असेल, तरी पण आपण आतमध्ये इंट्रोड्यूस करून हे ड्रग कुठे जाते? सेरिब्रोस्पायनल फ्लुइडमध्ये, तर मेनिंजायटिस डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे बाहेरचं असलेलं इन्फेक्शन आपण आतमध्ये इंट्रोड्यूस करतो. हायपोव्हॉलेमिया, ब्लिडिंग टेंडन्सी, सिव्हिअर सिनोटिक व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज, इन्फंट्स अँड चिल्ड्रेन. परंतु आजकाल चिल्ड्रेनमध्ये स्पायनल एनेस्थेशिया देऊ लागले होते. आता सिव्हिअर सिनोटिक व्हॉल्व्युलर हार्ट डिसीज आणि आपण दुसरी गोष्ट विचारतो पेशंटला आजकाल की अँटी कोणतं असतं ते ॲस्पिरिन वगैरे अँटीप्लेटलेट म्हणजे अँटीकोॲग्युलंट जे ड्रग आहेत पुष्कळचे पेशंट त्याच्यावरती असतात. तर अशा पेशंटला स्पायनल एनेस्थेशिया आपण देत नाही. कारण काय? जर दिला स्पायनल एनेस्थेशिया तर हिमॅटोमा होण्याचे चान्सेस असतात, ब्लिडिंग होईल त्या ठिकाणी. म्हणून आपण 8 दिवस पहिले एनेस्थेशियाच्या पहिले अँटीप्लेटलेट ड्रग म्हणजे ते बंद करतो. हे सगळ्यात महत्त्वाचं. It is advantageous over general anesthesia. It is safer, produces good analgesia, muscle relaxer without loss of consciousness, cardiac, pulmonary, renal disease and diabetes pose less problem. Position. The spinal anesthesia may be administered with the patient in lateral, sitting, prone position. Anatomical layer are punctured during lumbar puncture. Skin, subcutaneous tissue, supraspinatus ligament, interspinatus ligament, ligamentum flavum, extradural fat, dura mater, subdural space and arachnoid gland. हा इतक्या ठिकाणी आपण इंजेक्ट करून ही निडल त्यानुसार या निडलची लेंथ बदलली. फिजिओलॉजिकल इफेक्ट ऑफ स्पायनल एनेस्थेशिया. नर्वस सिस्टीमवर काय परिणाम होतो? जे इंजेक्शन टाकतो आपण, बुप्रीवेटिन जे टाकतो ते ड्रग स्प्रेड फ्रॉम द साइट ऑफ इंजेक्शन बाय मिक्सिंग विथ CSF. CSF मध्ये हे ड्रग मिक्स होऊन स्प्रेड होतं. द कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग रिड्यूस विथ द इन्क्रीजिंग डिस्टन्स फ्रॉम द साइट ऑफ इंजेक्शन. जसं जसं डिस्टन्स इन्क्रीज होत जाते, म्हणजे ज्या ठिकाणाहून समजा स्पाईनमध्ये दिलं तर त्याच्या शेवटचं जे लास्ट पार्ट असेल बॉडीचं त्या ठिकाणी कॉन्सन्ट्रेशन कमी कमी होत जाते. म्हणजे लंबर रिजनमध्ये दिल्यानंतर तुमची पेल्विक कॅव्हिटी पहिले जास्त कॉन्सन्ट्रेशन असल्यामुळे त्या ठिकाणी एनेस्थेशियाचा प्रभाव जास्त आणि पायाच्या टिपपर्यंत कमी कमी. स्मॉलर फायबर्स नीड ए लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ द ड्रग, whereas thick motor fibers requires larger concentration to get blocked. Thus, differential blockade occurs after spinal anesthesia. असे आपल्याला ज्या ज्या ठिकाणी जे जे स्ट्रक्चर्स आहेत त्या त्या स्ट्रक्चरनुसार एनेस्थेशिया येतो. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टीम. There is profound vasodilatation in the affected area below the level of spinal block. आपण नेहमी स्पायनल दिल्यानंतर हेडलो पोझिशन दिली. ह्याचं कारणच मुळात हे आहे, तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जातो की आफ्टर स्पायनल एनेस्थेशिया म्हणजे तुमची सर्जरी वगैरे झाल्यानंतर तुम्ही हेडलो पोझिशन का देता? तर तेव्हा जेव्हा आपण स्पायनल एनेस्थेशिया देतो अर्थात सगळं रिलॅक्स होऊन जातं. रिलॅक्स झालं तर वॉसोडायलेटेशन सुद्धा होणार, म्हणजे वेसल जे आहेत ते डायरेक्ट पॅरलाइज झाल्यामुळे सगळं डायरेक्ट. त्याच्यामुळे अप्पर बॉडीचा जो सगळा सप्लाय आहे तो जिकडे जास्त झालेला आहे, वेसल डायलेट झालेला आहे, आपोआप तिकडे जाईल ग्रॅव्हिटी, तर सगळं ब्लड तिकडे जाते, म्हणून वॉसोडायलेटेशन होते. नंतर ए रिलेटिव्ह हायपोव्हॉलेमिक ऑकर्स, हायपोव्हॉलेमिया ऑकर्स अँड द हायपोटेन्शन इज युज्युअली सी. अजून प्रश्न विचारला जातो की स्पायनल एनेस्थेशिया नंतर हायपोव्हॉलेमिया म्हणजे बीपी फॉल का बनतो? तर बीपी फॉल होण्याचं कारण तेच आहे, वॉसोडायलेटेशन. The vessel in upper limbs constricted to compensate for the vasodilation in the lower limb.
आता वॉसोडायलेटेशन खाली झालेलं आहे म्हणजे वरच्या वेसल्स आपोआपच कॉन्स्ट्रिक्ट होणार, त्याच्यामुळे वरची बॉडी वॉसो कॉन्स्ट्रिक्टेड असते, खालची बॉडी वॉसोडायलेटेड असते. मग आता वरती हायपोव्हॉलिमिया झाल्यामुळे ऑक्सिजनचा सप्लाय कॉन्स्ट्रिक्शन होणार आणि खाली हे जाणार, म्हणजे ब्लडचा सप्लाय खाली जास्त जाणार, म्हणजे रेडनेस खाली जाणार, डिऑक्सिजनेट ब्लड किंवा कॉन्स्ट्रिक्शन होणार, म्हणजे ब्ल्यूइश कलर जास्त होणार. तर त्याच्यावरून एक त्याला डिस्क्राईब केलेलं आहे. दिस इज डिस्क्राईब एज पिंक ट्राउजर अँड ब्ल्यू जॅकेट. म्हणजे वॉसोडायलेटेशन होते म्हणजे पिंकिश कलर खाली जास्त होते आणि वरती कॉन्स्ट्रिक्शन होते म्हणजे जॅकेट. रेस्पिरेटरी सिस्टीमवर काय परिणाम होतो? वेन द लेवल ऑफ स्पायनल एनेस्थेशिया असेट्स, द इंटरकॉस्टल नर्व्स आर ग्रॅज्युअली ब्लॉक. जेव्हा वर जातो तेव्हा ब्लॉक. द डायफ्राम इज not easily paralyzed as the phrenic nerve is thick and strong nerve. आधीच तुम्हाला सांगितलेलं आहे की काय होते, स्मॉलर फायबर्स नीड ए लोअर कॉन्सन्ट्रेशन ऑफ ड्रग, whereas thick motor fibers require larger concentration to get blocked. तर phrenic nerve काय आहे, थिक नर्व आहे आणि स्ट्रॉंग नर्व आहे, ती जनरली लवकर अॅनास्थेटाइज होत नाही. गॅस्ट्रोइंटेस्टिनल सिस्टम. An opposed parasympathetic activity leads to constriction of gut with increased peristaltic activity. Nausea, retching of vomiting may occur. काय होते, कॉन्स्ट्रिक्शन ऑफ गट. त्याच्यामुळे एखाद्या पेशंटला स्पायनल एनास्थेशिया दिल्यानंतर वॉमिटिंग सेन्सेशन होते, एखाद्या पेशंटला मोशन पास होते. म्हणूनच आपण ॲब्डोमिनल सर्जरी करत असताना स्पायनल एनास्थेशिया देत असताना इनिमा देतो. This symptom disappears when hypotension is corrected. Complication, minor complication काय आहे, हायपोटेन्शन, ब्रॅडिकार्डिया, पोस्ट ड्युरल पंक्चर, हेडेक, हा आपण नेहमीच पाहतो, रेस्पिरेटरी डिप्रेशन, रिटेन्शन ऑफ युरिन, बॅकएक. मेजर कॉम्प्लिकेशन, इन्फेक्शन, नर्व इंजुरी, कॉडा इक्विना सिंड्रोम निर्माण. हे एवढे लक्षणं स्पायनल एनास्थेशिया नंतर होतात. हे स्पायनल एनास्थेशियाचे कॉम्प्लिकेशन आहे, हे स्पायनल एनास्थेशियाचं वर्णन आहे. पण आपण स्पायनल एनास्थेशिया देत असताना कशा प्रकारे स्पायनल एनास्थेशिया द्यायचा हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. स्पायनल एनास्थेशियाच्यासाठी पहिले पेशंटचं नाही, फिटनेस महत्त्वाचा आहे. हायपरटेन्शन आहे का पेशंटला, कोणत्या ड्रगवर आहे, हायपरटेन्शन कंट्रोल्ड आहे का. हायपरटेन्शन कंट्रोल नसेल तर ते पहिले करेक्ट करून घ्यायला पाहिजे. जी टॅबलेट सुरू आहे ती रेग्युलर सुरू ठेवून त्याचं BP फ्लक्च्युएट होत आहे का ते पाहायला पाहिजे. नाहीतर आपण जास्त ड्रग दिलं, बघ खूप हायपरटेन्शन आहे, अँटी हायपरटेन्सिव्ह सुरू केला तर जेव्हा पोस्ट स्पायनल सडन हायपोटेन्शन पेशंटला होऊ शकते. त्याच्यामुळे पेशंट स्पायनल हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये जाऊ शकतो, हे पण लक्षात घ्यायला पाहिजे. अदरवाईज सेफ आहे. बाकी तुम्ही कोणत्या कोणत्या सिस्टीमवर काय काय परिणाम होतो ते पाहिलेलं आहे. ते एक फिटनेस घ्यायला पाहिजे. अँटीकोॲग्युलंट, अँटीप्लेटलेट काही ड्रग सुरू आहे तर ते बिफोर 8 दिवस बंद करायला पाहिजे. अनास्थेशिया द्यायला काहीच नाही, पण जे मिडल पंक्चर करतो आपण त्या ठिकाणी हिमॅटोमा होऊ शकतो आणि त्याच्यामुळे हिमॅटोमा झाल्यामुळे इन्फेक्शन होऊ शकते, इन्फेक्शन झाल्यामुळे मेनिंजायटिस एक गोष्ट. दुसरी गोष्ट HB कसं आहे पेशंटचं, कारण आधीच हायपोव्हॉलेमिक शॉकमध्ये जातो, हायपोव्हॉलेमिया होतो. हायपोव्हॉलेमिया झालं त्याच्यात BP जर कमी, आपलं HB जर कमी असेल तर अजून पेशंटला प्रॉब्लेम होऊ शकतो. म्हणून ॲनिमिया करेक्ट करायला पाहिजे. त्याच्यानंतर OT गेल्यानंतर हे प्री ऑपरेटिव्ह झालं. OT कसा द्यायचा ॲनेस्थेशिया, तुम्हाला कुठलीही प्रोसिजर करायची असली तर तुम्ही जी सर्जरीमध्ये ज्या सगळे बेसिक स्टरलायझेशनचे किंवा वॉश होण्याचे, स्क्रब होण्याचे जे नियम पाळतात ते स्पायनल एनास्थेशियासाठी लागू. ड्रम लावताना स्पायनल एनास्थेशियासाठी वेगळा ड्रम असल्याला पाहिजे. सर्जरीचा ड्रम आणि स्पायनल एनास्थेशियाचा ड्रम एकत्र होता कामा नये. एका वेळी जर तुम्ही दोन 3 सर्जरी करत आहे, समजा पहिल्या पेशंटला तुम्ही एनास्थेशिया दिलं, स्पायनल एनास्थेशिया, तीच ट्रॉली दुसऱ्या पेशंटला टेबलवर घेतल्यानंतर तीच ट्रॉली वापरत असाल तर पहिल्या पेशंटचं समजा ॲनोरेक्टल सर्जरी झाली असेल किंवा ॲक्सेस ड्रेन केला असेल आणि त्याच ट्रॉलीचा जर तुम्ही उपयोग केला असाल तर इनडायरेक्टली तुम्ही इन्फेक्शन दुसऱ्या पेशंटला स्पायनल एनास्थेशियामध्ये इंट्रोड्यूस करता, जरी तुम्ही इन्स्ट्रुमेंट दुसरे वापरत असाल.
म्हणून ऑलवेज कीप द सेपरेट ड्रम फॉर द स्पायनल एनास्थेशिया. म्हणजे इवन त्याचं पार्ट पेंटिंग करायचं आहे त्याचा स्पंज होल्डिंग फोर्सेप्स सुद्धा वेगळा ठेवायला लागतो. तर पेशंटला पोझिशन एक तर सिटिंग पोझिशनमध्ये देऊ शकता किंवा झोपून देऊ शकता. झोपून लॅटरल पोझिशन, राईट लॅटरल आणि लेफ्ट लॅटरल, किंवा सिटिंग पोझिशनमध्ये पेशंटला हातामध्ये उशी देऊन दोन्ही हात त्या उशीला धरून ठेवल्यामुळे हे सगळे काम कशासाठी, झोपल्यानंतरही सुपाईन पोझिशनमध्ये झोपल्यानंतरही नीज जे आहेत ते आपण छातीला लावायला लागतो. तर याच्यामुळे काय होते, स्पाईन जो आहे तो फ्लेक्झन होते. फ्लेक्झन झाल्यामुळे स्पाईनचे जे टिप्स आहेत, स्पाईन्स जे आहेत ते टिप प्रॉमिनंट होतात. त्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज येतो की कोणता स्पाईन दिसतो आहे ते. आणि फ्लेक्शन झाल्यामुळे इंटर वर्टिब्रल स्पेस जी आहे ती ओपन. तिसरी गोष्ट, आपण जी एक L4 आणि L5 मधून जाणारी एक आपण फर्स्ट इयरला शिकलेलो आहोत सरफेस ॲनाटॉमी. इलियक क्रिस्टचा जो हायेस्ट पॉईंट आहे, दोन्ही हिपबोनचे इलियक क्रिस्ट जे असतात ते हिपबोनचे क्रेस्ट आहेत, ते क्रिस्ट जोडणारी एक ट्रान्सवर्स लाईन टाकतो, हॉरिझॉन्टल लाईन टाकतो, इमॅजिनरी लाईन टाकतो. ही जी लाईन आहे ती लाईन L4 आणि L5 मधून जाते. जर खूप लठ्ठ पेशंट असेल, त्याच्यात तुम्हाला स्पाईन दिसतच नाही आहे, तेव्हा हे टेक्निक वापरायचं. आणि जेव्हा आपण ह्या थंबनी ते पाल्पेट करत जातो, तर तेव्हा पाल्पेट करत असताना ही स्पेस आपल्याला हाताने फील होते. तर हे खूप प्रॅक्टिसने जमते. परंतु लीन अँड थिन पेशंट असला तर हे इझिली आपल्याला समजतं. नंतर पेशंटला पोझिशन दिल्यानंतर पेशंटला अवेअर करायचं आहे की तुम्हाला पाठीच्या भागात आम्ही इंजेक्शन देणार आहे सुंगीचं. त्यासाठी तुमच्या पाठीला थंड औषध लावत आहे. उन्हाळा वगैरे असतात ठीक आहे, पण थंडीच्या दिवसात व्हॉलिंटरी मसल स्पाझम होईल तर तुम्हाला जी स्पेस आहे ती स्पेस लवकर मिळणार नाही. आणि ती स्पेस न मिळाल्यामुळे तुम्हाला पेशंटला आपल्याला सांगायचं की तुमच्या पाठीला थंड औषध लावणार. ते मी सांगितलं की थंडीच्या दिवसात काय नाही तर पेशंटला ह्याची कल्पना नसते. पण आजकाल पेशंट आधीच ही सगळी माहिती घेऊन आलेली असतात, पण काही पेशंट खूपच हे असतात की त्यांना काहीच माहीत नसते. ते पहिल्यांदाच टेबलवर आलेले असतात किंवा याबद्दलची कल्पना नसते. तर म्हणून आपल्याला हे पेशंटला पहिले कल्पना द्यायची असते. आणि मग विथ द हेल्प ऑफ सगळं जसं आपण पार्टचं पेंटिंग करतो तसंच सेंट्रीफ्युगल म्हणजे सेंट्रीफ्युगल मीन्स ज्या ठिकाणी आपल्याला सेंटरमध्ये ज्या ठिकाणी ॲनेस्थेशिया द्यायचा आहे त्या सेंटरपासून चारी बाजूला त्याला म्हणतात सेंट्रीफ्युगल. म्हणजे मध्यभागापासून पेरिफेरीला जाणे. किंवा राऊंड सेंट्रीफ्युगल म्हणजे मध्यभागापासून गोल 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 असं पेंट करायचं. ह्याचा उद्देश काय आहे की आपल्याला इन्फेक्शन म्हणजे स्टराईल करत असताना बाहेरचं इन्फेक्शन सेंटरमध्ये आलं नाही पाहिजे किंवा सेंटरमधून बाहेर करत गेलं तर ते बाहेरच्या बाजूला. परंतु आपल्याला अजून एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की पेशंट जेव्हा सिटिंग पोझिशनमध्ये असतो तेव्हा आपण जेव्हा पेंटिंग करतो तेव्हा पेंटिंग करत असताना ही गोष्ट आपल्याला सेंट्रीफ्युगल जी गोष्ट आहे ही खूप कठीण जाते. मग अशा वेळी आपल्याला काय करायचं असते, बेटाडीन हे सोल्युशन रंगीत का आहे? सोल्युशन तर बेटाडीन आहे, स्पिरिट आहे, पण स्पिरिट इज अ कलरलेस. बेटाडीनला कलर का आहे? तर तुम्हाला जेव्हा तसं तुम्ही ऊन क्लीन करायलाही वापरता बेटाडीन, परंतु सर्जिकल प्रोसेसमध्ये बेटाडीनचं महत्त्व काय आहे? बेटाडीन इज अ कलर सोल्युशन. तर तुम्हाला एक बाउंड्री करून द्यायची असते. त्याच्यामुळे ती बाउंड्री दिसते आपल्याला कलर असल्यामुळे ती एक आउटलाईन टाकून बाकीचा एरिया जो आहे तो आपल्याला अवॉइड करायचा आहे किंवा त्या एरियाच्या बाहेर जायचं नाही. तर हे पेंट करून मग त्याच्या आतमध्ये आपल्याला स्पिरिटनी क्लीन करायचं म्हणजे तो एरिया आपला रिस्ट्रिक्टेड एरिया आहे, त्याच्या आतमध्ये सगळं काम करायचं आहे. स्पायनल ॲनेस्थेशिया जेव्हा आपण देतो तेव्हा स्पायनल ॲनेस्थेशियाच्या वेळी देत असताना स्पाईन पाल्पेट करत असताना सगळ्यात पहिले नवीन जर ॲनास्थेटिस्ट असेल
किंवा बाय प्रोसिजर जर आपल्याला ॲनास्थेशिया शिकायचं असेल तर आपण पहिले पाल्पेट करत असतो हायेस्ट पॉईंट ऑफ इलिएक क्रेस्ट. तर तेव्हा आपण स्पाईन आणि इलिएक क्रेस्ट असा हातात धरत असतो. म्हणून स्पायनल ॲनास्थेशिया वेळेस पेंट करत असताना इलिएक क्रेस्ट पेंट झालं पाहिजे आणि पूर्ण लंबर स्पाईन टू कॉडा इक्विनापर्यंत आपलं क्लीन झालं पाहिजे. त्याच्या खाली जाता कामा नाही, कारण त्याच्यानंतर ॲनस असते. ॲनसच्या म्हणजे बटकपर्यंत जाता कामा नये. हे पण सुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे पार्ट प्रिपेअर करायचं. आणि पूर्ण स्पाईन त्याच्यानंतर पाल्पेट केल्यानंतर तो स्पाईन होल्डिंग ठेवल्यानंतर हे सगळं स्पेस आपण कन्फर्म केल्यानंतर ही निडल अशी धरून एका हाताने निडल हातात धरल्यानंतर त्याने अशी धरली तर तुमचं निडल इतकी लॉंग असते त्याचं कंट्रोल राहत नाही. म्हणून अर्ध्यापेक्षा खालच्या भागाच्या पुढे त्याला हात लावून आणि आपण सुद्धा स्वतः स्क्रब झालेलं वॉश झालेलं पाहिजे. आणि एक बोट त्या स्पाईनच्या तिथे ठेवून मग ते निडल आपण इंजेक्ट करतो. इंजेक्ट केल्यानंतर इथेपर्यंत आधार देतो आणि विशिष्ट एक फील आल्यानंतर हे स्टिलेट बाहेर काढल्यानंतर एकदम स्टेडी ठेवतो आणि त्याच्यावर ड्रग पुसतो. आणि कोणत्या लेवलपर्यंत ॲनास्थेशिया द्यायचा आहे हे आपण पहिलेच ॲनास्थेटिस्टला सांगितलेलं असते. त्यानुसार ॲनास्थेटिस्ट कशा लेवलपर्यंत किती प्रमाणात द्यायचं आहे, ड्रग किती स्पीडनी द्यायचं आहे, काय क्वांटिटी द्यायचं आहे, पेशंटची शरीरयष्टी कशी आहे, जे आपण केस टेकिंगमध्ये पाहिलं आहे. जास्त हेक्टिक आहे का पेशंट त्याच्याची काय का, जास्त लठ्ठ पेशंट असेल तर आपल्याला ड्रग कमी लागते, रोड पेशंट असेल तर ड्रग जास्त लागते. आणि पेशंटला जेव्हा आपण ॲनास्थेशिया देतो स्पायनल ॲनास्थेशिया तेव्हा लगेच ड्रग दिल्यानंतर पेशंटला जास्त स्लोईनी जास्त झटकाही नाही द्यायचा. त्याचं कारण काय, एक साधं उदाहरण आहे. जर बकेटीत तुम्ही पाणी भरलं तर ती बकेट जर स्टेडी धरली तर ते पाणी सहज जाईल, पण तुम्ही हेलकात गेलं तर पाणी इकडे तिकडे जाते. तसंच हे ॲनास्थेशियाचं आहे की स्पायनल फ्लुइड इकडे तिकडे हलत असताना ड्रगसुद्धा हलते. म्हणून झोपवताना पेशंटला हळूच झोपायचं. ड्रग एकदम हायर लेवलला जायला पाहिजे. ह्या सगळ्या प्रिकॉशन न कळत ओटीमध्ये घेतल्या जाते, पण स्टुडंटच्या दृष्टीनं ह्या गोष्टी त्यांच्या ऑब्झर्वेशनमध्ये येत नाही. पण सर्जन आणि ॲनास्थेटिस्ट जे ओटीमध्ये काम करत असतात ते सगळेजण ह्या गोष्टीचा न कळत फॉलो करत असतात. पण ह्या स्टुडंटच्या दृष्टीने ह्या गोष्टी पॉईंट आउट होत नाही किंवा त्यांना त्यावेळेस सांगितलं जातं. म्हणून स्पायनल ॲनास्थेशिया देत असताना ह्या सगळ्या गोष्टींचा विचार. ठीक आहे. ओबीस पेशंटला काय म्हटलं फॅटी असते ना लगेच स्प्रेड होतो. मसल स्ट्रॉंग नसतात, तो फॅट असतो आणि हेलकावते लवकर.